नमस्कार रसिक श्रोते हो, मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभ मध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपण लहानपणी जेव्हा शिक्षणाचा श्री गणेशा करतो तेव्हाच आपली आणि देवनागरी लिपीची ओळख होते. त्यातील स्वर आणि व्यंजने आपल्या परिचयाचे होतात. क च ट त प ही वर्गीय व्यंजने आणि य पासून य पर्यंत असलेली अवर्गीय व्यंजने यांची आपल्याला माहिती होते. पण ही वर्गीय व्यंजने किंवा अवर्गीय व्यंजने, मुळात व्यंजने हाच काव्याचा विषय होऊ शकेल याची आपल्या मनात कधीही आपण कल्पनाही करत नाही. परंतु संस्कृत कवींच्या अप्रतिहत प्रतिभेला अशक्य असं काहीच नाही. याच प वर्गातील व्यंजनांचा आधार घेऊन एका कवीने अतिशय सुंदर अशी श्लोकरचना केलेली आहे. आणि नुसतीच श्लोकरचना केली आहे असं नाही, तर त्यात प वर्ग आणि अपवर्ग या शब्दांची योजना करून अतिशय चातुर्यपूर्ण अर्थपूर्ण अशी शब्द चमत्कृती सुद्धा साधलेली आहे. प वर्ग आणि अपवर्ग हे आपल्याला परस्पर विरोधी वाटणारे शब्द आहेत, परंतु आपण आधी सुभाषित ऐकू आणि नंतर त्याचा रसास्वाद बघू. प वर्ग याचा अर्थ प फ ब भ म ही व्यंजने असलेला वर्ग. या व्यंजनांच्या आधारे कवीने कोणता श्लोक रचलाय ते आपण पाहूया. श्लोक असा आहे: पिनाक फणी बालेंदू भस्म मंदाकिनी युता प वर्ग रचिता मूर्तीर अपवर्ग प्रदायिनी. आता प फ ब भ म या प्रत्येक व्यंजनाने सुरू होणारा शब्द पहिल्या ओळीमध्ये वापरलेला आहे. प पासून सुरू होणारा पिनाक. पिनाक म्हणजे धनुष्य. शंकराच्या धनुष्याचं नाव आहे पिनाक. शिवधनुष्य पिनाक. प वर्गातलं दुसरं व्यंजन आहे प फ. फ ने सुरू होणारा शब्द वापरलाय फणी. फणी याचा अर्थ जो फणा काढतो तो फणी म्हणजे नाग. तो नाग शंकराच्या गळ्यामध्ये असतो. पिनाक फणी बालेंदू. इंदू म्हणजे चंद्र आणि बालेंदू म्हणजे छोटा लहान चंद्र, बाल्यावस्थेतला चंद्र. शंकरांच्या माथ्यावर पूर्ण चंद्र नसून चंद्राची कोर असते, म्हणून त्याला बालेंदू असं म्हटलेलं आहे. प फ ब पुढचा शब्द आहे भस्म. भ पासून सुरू होणारा भस्म. शंकर महादेव आपल्या अंगाला चिताभस्म चर्चिलेलं असतं. चिताभस्म चर्चित अशी शंकरांची मूर्ती असते. शिवशंकर चिताभस्म फासतात. आणि प फ ब भ आणि शेवटचं व्यंजन आहे म. म पासून मंदाकिनी. मंदाकिनी म्हणजे गंगा. शिवशंकरांनी गंगा नदीला आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. पिनाक फणी बालेंदू भस्म मंदाकिनी युता म्हणजे पिनाक नावाचं धनुष्य, फणी म्हणजे नाग, बालेंदू म्हणजे चंद्रकोर, भस्म आणि मंदाकिनी युता या सगळ्यांनी युक्त असलेली प वर्ग रचिता मूर्ती. आता हे सगळे प वर्गातली व्यंजन आहेत, म्हणून कवीने असं म्हटले की ही प वर्गाने युक्त असलेली, प वर्गाने रचलेली अशी ही शंकरांची मूर्ती कशी आहे, तर ती अपवर्ग प्रदायिनी. मूर्ती प वर्गाने तयार झाली आहे, पण ती देते मात्र अपवर्ग. अपवर्ग याचा अर्थ आहे मोक्ष. भगवान शिवशंकर मोक्षप्रद आहेत, मोक्ष देणारे आहेत, म्हणून ही प वर्गाने रचलेली शंकरांची मूर्ती अपवर्ग देते म्हणजे मोक्ष देते. अशी ही अतिशय सुंदर आणि चमत्कृती साधलेली, शब्द चमत्कृती साधलेली अशी ही रचना आहे. अतिशय सुंदर. आणि या कवीच्या प्रतिभेला दाद द्यावी तितकी कमीच आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह. धन्यवाद.